प्रतिबिंब जनमानसांचे। नगर शहरात डीएसपी चौकातील सिग्नलवर घडली धक्कादायक घटना। महिला बालकल्याण समितीच्या कारवाई दरम्यान नागरिकांचा गैरसमज, मुलं चोरणारी टोळी आली अशी परिसरात चर्चा। अहिल्यानगर शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालयालगत असलेल्या डीएसपी चौकात आज बुधवार 20 मे रोजी एक धक्कादायक आणि गोंधळ निर्माण करणारी घटना घडली। महिला बालकल्याण समितीकडून सिग्नलवर भीक मागणाऱ्या लहान मुलांविरोधात विशेष कारवाई सुरू असताना काही नागरिकांनी संबंधित पथकालाच लहान मुले चोरणारे समजल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। महिला बालकल्याण समितीचे अधिकारी व पदाधिकारी सिग्नलवर भीक मागणाऱ्या मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्या पुनर्वसनासाठी पुढील प्रक्रिया राबवत होते। यावेळी संबंधित मुलांच्या काही नातेवाईकांनी अचानक विरोध करत आरडाओरडा सुरू केला। त्यामुळे चौकात उपस्थित नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला। अचानक सुरू झालेल्या गोंधळामुळे काही नागरिकांना ही मुले पळवून नेली जात आहेत का असा संशय आला। काही वेळासाठी चौकामध्ये अफवांचे वातावरण निर्माण झाले। मात्र महिला बालकल्याण समितीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणत संबंधित कारवाई ही अधिकृत मोहिमेचा भाग असल्याचे स्पष्ट केले। त्यानंतर नागरिकांची समजूत काढण्यात आली। महिला व बाल संरक्षणाशी संबंधित कायद्यानुसार अल्पवयीन मुलांना भीक मागण्यास भाग पाडणे हा गंभीर प्रकार मानला जातो। अशा मुलांचे संरक्षण, पुनर्वसन आणि शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासनाकडून वेळोवेळी विशेष मोहिमा राबवण्यात येतात। दरम्यान या कारवाईनंतर संबंधित मुलांना महिला बालकल्याण समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर पुढील प्रक्रियेसाठी नेण्यात आले। संबंधित पालक व नातेवाईकांची चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। आपण काही सगळं कोर्ट सोडलं पुढे साईडला थांबूया का तुम्ही काही या ना त्यामुळे या मुलीला तणाव झाला लहान मुलीला पण आपण केलं नसतं पुलिस को खड़े करो ना अभी ये लोग आम्ही 2 मिनिटं साहेबांनी सूचना दिल्या महिला बालविकास अधिकारी यांनी सूचना दिल्याप्रमाणे आपण तातडीने मध्ये जे भीक मागण्याचे जे काम करत होते आणि महिला जे अशा लहान मुलांना घेऊन भीक मागण्याचं चौकामध्ये काम करतात यांना याचं पुनर्वसन बालगृहामध्ये करावं, त्यांचं शैक्षणिक पुनर्वसन करावं या दृष्टीने आपण बालकल्याण समितीसमोर आज काही मुलं ताब्यात घेतलेले आणि हे एक लहान नाबा आहे जे की 5 वर्ष खालील आहे। त्याची आई यांच्या सोबत आणि वडील आणि दारू पितात, वडिलांवर कारवाई करावं नाही अशी या महिलेची मागणी आहे आणि त्या महिलेची मागणी तशी असल्या कारणाने यांना आपण बालगृहात पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने महिलेला त्या दृष्टीने माहिती देतोय। बालकल्याण समितीसमोर हजर करून सदर मुलांना बालगृहामध्ये दाखल करून त्यांचं योग्य ते संगोपन आणि पुनर्वसन आपल्या मार्फत होणार आहे। आणि या चौकामध्ये आपण वेळोवेळी पाहता की वारंवार पाहता की आपल्या एसपी ऑफिस या चौकामध्ये आहे, कलेक्टर ऑफिस आपलं या चौकातून जातं आणि कोर्ट आपलं या चौकात आहे आणि या चौकामध्ये आपले वरिष्ठ अधिकारी जाताना ह्या मुलांकडे लक्ष ठेवतात आणि त्यांना ही बाब लक्षात आल्यानंतर सदर बालकांना चाइल्ड हेल्पलाईन कक्षामार्फत, जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत आपण त्यांचं पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने ताब्यात घेतो। आज ही गोपनीय पद्धतीने मोहीम आखली गेलेली आहे आणि ह्या गोपनीय पद्धतीने मोहीम आखून आपल्या जे मुलं 6 वर्षापूर्वी होते ते आपण ताब्यात घेतलेले, ज्यांचे आणि आई आणि पालक त्या ठिकाणी आहे त्या मुलं त्यांना ताब्यात द्यायचा प्रयत्न करून त्यांना बालकल्याण समितीसमोर हजर करून पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने आपण त्यांना मदत करणार आहोत। त्यांना ती माहिती देणार आहोत आपण, त्यांचा कुटुंबाचा फायदा केला जाणार आहे।
ज्या कुटुंबाचे वडील आणि आई वारलेले असतील त्यांना बालसंगोपन योजना, शासकीय योजनाची मदत करू आपण आणि त्या पद्धतीने त्यांचं कुटुंबाचं नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.